हॅलो नमस्कार, चंद्रकला's रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे वेज चीज बॉल। तर मी त्यासाठी काही सामग्री घेतली आहे, मी तुम्हाला दाखवते। तर त्याच्यासाठी मी इथे चीज घेतलेला आहे, चीजला मी खिसून घेतलेला आहे आणि इथे मी 4 बटाटे घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये मी इथे खिसलेलं गाजर टाकणार आहे। इथे मी कुटिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत कट। वाटाणे मी शिजवून त्याला मी बारीक करून घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या कांद्याची पात घेतली आहे थोडीशी आणि इथे मी मैद्याचं पीठ घेतली आहे आणि इथे कोथिंबीर घेतली आहे। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे आणि थोडीशी मी काळी मिऱ्याची पूड घेतली आहे। चला तर आता आपण स्टार्ट करूया। तर आता मी हे बटाटे आहेत ना, ह्याला मी असं खिसून घेणार आहे बारीक करून। हे 4ही बटाटे मी बारीक खिसून घेणार आहे। दुसरा पण बटाटा पूर्ण खिसून घेणार आहे आणि हे आपण चीज पोटॅटो बॉल्स जे बनवत आहे हे आपण छोट्याशा पार्टीसाठी किंवा मकर संक्रांतीची जशी हळदी कुंकुमची वगैरे पार्टी असते त्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाणाऱ्यांना पण खूपच हा नाश्ता आवडेल। अशा प्रकारे मी इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारी अशी रेसिपी दाखवत आहे। तर असेच आता आपले सगळे बटाटे खिसून झालेले आहेत। आता आपले सगळे बटाटे असे खिसून झाले आहेत। मी त्याच्यामध्ये बारीक केलेले मटार टाकून घेणार आहे। त्याचबरोबर मी आता ह्याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहे। गाजर मी खिसून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मी हिरवा कांदा पण टाकून घेते आहे, कांद्याची पात। आणि मी इथे कोथिंबीर चिरून घेतली आहे, कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करते। इथे मी 4 मिरची घेतली आहे, मिरची पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घेतली 1 चमच, ते पण मी ह्याच्यामध्ये मिक्स करते। त्याचबरोबर मी आता मसाले ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे, पाव चमच, थोडासा अर्धा चमच धनेपूड टाकते आहे, पाव चमच गरम मसाला, अर्धा चमच रेड चिली पावडर। आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। त्याच्यामध्ये मी काळ्या मिऱ्याची पूड टाकून घेते। इथे 4 ते 5 मी काळे मिरे बारीक करून घेतले आहेत आणि इथे थोडंसं मी हे मैद्याचं पीठ टाकून घेते आहे, अर्धच टाकून घेणार आहे मी। आपल्याला कुटिंगसाठीही त्याला अर्ध ठेवायचं आहे। ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते अर्ध। तर आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते आहे। बघू शकता आता आपलं हे सगळं सारं एकजीव झालेलं आहे। आता मी ह्याचे बॉल्स बनवून घेणार आहे। आता मी चीज बॉलसाठी इथे कुटिंग करून घेते आहे। मी याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेते थोडंसं, मी 2 चमच मैद्याचं पीठ टाकून घेते। त्याचबरोबर मी इथे 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आहे। आता ह्याला मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करणार आहे। ह्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही करायचं। तर बघू शकता आता मी ह्याला चांगलं असं मिक्स करून घेतलंय। नाही जाड आहे नाही पातळ आहे जास्त, ह्याला असं मीडियम मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्ब करून घेतलेला आहे। मी ह्याचे बॉल्स बनवून घेणार आहे। ह्याला असं थोडंसं असं प्रेस करून ह्याच्यामध्ये आपल्याला चीज टाकायची आहे।
तर आता असेच मी सगळे ह्याचे बॉल्स तयार करणार आहेत. ह्याला एकदम असं हलक्या हाताने आपण प्रेस करूया. तर असे ह्याचे सगळे आता आम्ही असे बॉल्स करून घेणार आहेत. आता असं सगळे आपले बॉल्स बनवून झालेले आहेत. आता मी ह्याला कुटिंग करून घेते आहे. ह्याला मी अगोदर कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यामध्ये कुटिंगमध्ये मिक्स करून घेणार आहे. असं पूर्ण ह्याला मी लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याला ब्रेड क्रम्बमध्ये अशी मिक्स करून घेणार आहे. तर अशी आपली कुटिंग झालेली आहे. बघू शकता आपले बॉल्स असे तयार आहेत. आता ह्याला मी आता मी ह्याला पूर्ण असं ब्रेड क्रम्ब आणि कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यामध्ये कुटिंग करून घेतलेलं आहे. आता मी तेलामध्ये ह्याला आता पूर्ण तळून घेणार आहेत. तर आता आपलं तेल असं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये चीज बॉल्स फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता आता आपले चीज बॉल्स असे मस्त फ्राय करून झालेले आहेत. ह्याला सोनेरी कलर मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता असेच मी सगळे चीज बॉल्स फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त क्रिस्पी झालेला आहे. मस्त झालेत ना असे आपले वेज चीज बॉल्स. तर बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. ह्याला आता मी तोडून पण दाखवते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रकलास रेसिपीला सबस्क्राईब करा. हे बघा मस्त झालेत ना, एकदम मस्त असे क्रिस्पी पण झालेले आहेत. लाईक शेअर सबस्क्राईब करा.